उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरील समस्यांबाबत आज स्टेशन मास्टर यांच्यासोबत उल्हासनगर शहरातील प्रवासी वर्ग आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची एक मुख्य बैठक स्टेशन मास्टर यांच्या दालनात पार पडली। यावेळी प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या स्टेशन मास्टर यांच्यासमोर मांडण्यात आल्या। प्रवाशांनी तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी नेमलेल्या वेळेत सुरू करण्यात यावी आणि रेल्वे स्टेशनवर बंद असलेले एक्सेलेटर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकावर होमगार्ड नाहीत, तसेच RPFच्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात यावी। बंद असलेले शौचालय सुरू करणे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील शौचालयाची साफसफाई आणि मुख्य म्हणजे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे आणि ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात यावी, अशा इतर विविध समस्या स्टेशन मास्टर यांच्या समक्ष मांडण्यात आल्या। बैठकीत मांडलेल्या सदर समस्या 1 महिन्याच्या आत पूर्ण करण्याची मागणी प्रवासी वर्गाने केली असून दर महिन्याला एकदा एक मीटिंग ठेवण्यात येणार असून यावेळी प्रवाशांना असलेल्या समस्यांची माहिती घेऊन त्याच्यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन उल्हासनगर स्टेशन मास्तर सबिता नित्यानंद यांनी दिले आहे। उल्हासनगर शहरातील प्रवासी वर्ग ॲडव्होकेट प्रशांत चंदनशिव, मुकेश माखीजा, आकाश मेंजे, उमेश देबनाथ, युवासेना शहर प्रमुख सुशील पवार, रवी वर्मा, शिवनेरी फाउंडेशनचे रवींद्र मिंडे उपस्थित होते। आज दिनांक 12 जुलै जे रोज ट्रेनने ट्रॅव्हल करतात प्रवासी वर्ग आहे त्यांची आमची एक बैठक होती। स्टेशन मॅनेजर यांच्यासोबत आम्ही चर्चा केली त्या सोयी सुविधा प्रवासी वर्गाला पाहिजे त्याबद्दल। आपल्या इथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे की 1 ते 2 महिन्यापासून बंद, त्यामुळे कसं होतं ज्या लेडीज आहेत कोणते फॅक्टर एज प्रेग्नेंट लेडीज आहे त्यामुळे त्यांना एवढं त्रास होतात, त्यांना थेरपीच करावं लागतं। बंद असल्यामुळे त्यांना मोठा त्रास होतोय। त्यानंतर जे वयोवृद्ध लोक आहेत ते माणसे ज्यांच्या त्यांना त्रास होत आहे, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, CBS इथं प्रॉपर नसतं, तिकीट काउंटर जे चालू टायमाला पण बंद असतात त्यांनी आम्ही तक्रार केलेली आहे, त्याच्यात पण ते कारवाई करणार असे। त्याच्यानंतर अजून पण हे टॉयलेट्स आहेत त्या दोन्ही साईडचे बंद आहेत। एक साईडची 2 नंबर चालू असते पण ती साफसफाई असते, त्यांच्यापासून आम्ही चर्चा केली आणि ते 1 महिन्याच्या आतमध्ये जसं त्यांच्यातर्फे ते काम झाल्यानंतर त्याची चर्चा बाकी जे काही कामं चालू असतील ते दर महिन्यामध्ये 20 ते 25 दिवसानंतर आमची एकदा बैठकीनंतर काय करता येईल त्याची आम्ही बैठक घेऊ।